वाटते अशा गोष्टीकडे सरकार वगैरे म्हणून पाहिलं नाही पाहिजे, तर माणुसकी म्हणून पाहिलं पाहिजे की कोण सरकारमध्ये आहे कोण सरकारमध्ये नाही, हा इथला विषय होऊ शकत नाही. पण ते मदत सर्वतोपरी करू म्हणून काहीच दिलं नाही ना त्यांनी. खताचं पोताने नाही, करायला पाहिजे. सरकारने भरपूर मदत करायला पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्याशी वेळ आली नाही पाहिजे. आणि निश्चितपणे आता हाऊस चालू आहे. मला जशी संधी मिळेल तसा मी हा प्रश्न विचारला आणि कृषी मंत्र्यांनी का मदत केली नाही हा प्रश्न मी नक्की विचारेन. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहे, तुम्ही ज्या बाळासाहेबांना वंदनीय मानतात ते ठाकरे बंधू येत आहेत, आनंद आहे का, कसं काय वाटतंय? बघा, 15 वर्षाआधी एकत्र आले असते तर काहीतरी परिणाम जाणवला असता, पण बाळासाहेबांचा विचार सोडून उद्धव साहेब गेले, त्याच्यामुळे आज हिंदुत्व शिल्लक राहिले नाहीये. आणि राजसाहेबांनी देखील या सगळ्या गोष्टीला टाळी देण्याकरता खूप उशीर केलाय. मला नाही वाटत की याचा काही फार फरक महाराष्ट्रात पडेल. ठाकरे आडनावाचा ब्रँडचा फरक नाही आता राहिलेला नाही. ब्रँड राहिलेला आता तुम्ही किती लोकांशी संपर्क करता, किती लोकांची कामं करता याच्यावर डिपेंड आलेलं आहे. फक्त मुंबई महानगर असं जर ठाकरे नावाचा ब्रँड असता तर बाळासाहेब जिवंत असताना 288 आमदार आले असते. तेव्हा पण आपण 70-74च्या पुढे कधी गेलो नाही. मुंबई महानगर आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आता ते तर निवडणुकीच्या अनुषंगाने चालू नाही. तर मला सांगा की मराठी भाषा या विषयावर त्यांनी केलं. मला सांगा, आज आम्ही परराज्यात जातो, तुम्ही मराठी बोलणार आहात का? मग तुमच्या मुंबई, ठाण्या, पुण्यात सगळ्या ठिकाणी KG1 KG2च्या इंग्लिशच्या सूट शिकता, जिथे MPSC शिक्षण होतं तिथं तुम्ही हिंदी तुम्हाला कंपल्सरी. मग तुमच्या पोरांना तुम्ही हिंदी नाकारता का तिथे शिकायला? सगळा कोणता मुंबईकर नाकारतो, कोणता ठाण्यावाला नाकारतो. आणि आज हिंदीच काय, तुम्हाला जगामध्ये टिकायचं असेल तर सगळ्या भाषा अवगत आल्या पाहिजे. मग छत्रपती संभाजी महाराजांनी 16 भाषा शिकले, मग ते मूर्ख होते? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते. तारा राणी, येसुबाई, जिजाऊ मासाहेब या सगळ्यांनी अनेक भाषा शिकल्या हिंदी भाषासह. मग ते लोक काय मूर्ख होते का? आणि त्याच्यामुळे या विषयावरून वाद करून मतांचं गणित राजकारण करणं हे चुकीचं आहे. मी तर डायरेक्ट बोललो, अनेक ठिकाणी बोललो की जर पाकिस्तानचा आतंकवाद रोखायचा असेल तर उर्दू पण आपल्याला अवगत असली पाहिजे. त्याच्याशिवाय पाकिस्तानचे आतंकवादी मनसुबे आपण पण उधळू शकत नाही. फक्त त्यांचा रोष हा आहे की महाराष्ट्रात राहतात, 30-30 वर्ष राहतात आणि मराठी बोलत नाही, मी मराठी मराठी बोलणार नाही असा विरोध करणाऱ्यांना काय तुमचं लागूनच प्रश्न आहे. केडिया म्हणतो मराठी बोलण्याची लाज वाटते मला. जो कोणी मराठी बोलण्याची लाज वाटून म्हणतो त्याचं थोबड फोल्डच पाहिजे. पण हिंदीचा आम्हाला हिंदी राष्ट्रभाषा जरी असली पण मराठीचा अपमान देखील आपण सहन करता कामा नये. पण माझा पुन्हा प्रश्न आहे की ज्यावेळेला आम्ही परराज्यात जातो त्यावेळेला आम्ही तिथे काय बोललं पाहिजे? मग तेच परराज्यातले लोक महाराष्ट्रात येऊन जर मराठी बोलत नसतील, हिंदीच बोलायचं म्हणत असतील तर त्यांच्याबद्दल काय मत आहे? मग मला वाटतं की बऱ्यापैकी आता आम्ही ज्याची संवाद साधतो ते लोक आमच्याशी मराठीतच बोलतात, बऱ्यापैकी बोलतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.